उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी गावात शेतरस्त्यावरून वाद इतका पेटलाय की सख्ख्या चुलत भावांमध्ये संघर्ष उभा राहिलाय। तहसीलदारांच्या आदेशानंतर रस्ता मोकळा झाला खरा, पण शेतात जाण्याचा मार्ग बंद। परिणामी उभं पीक डोळ्यासमोर सुकतंय। काय आहे नेमकं प्रकरण, पाहूया हा ग्राउंड रिपोर्ट। साहेबापुढे त्याने माझे पप्पाचे पाय तोडून म्हणलेले माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत। म्हणजे कुठवर सण तहसीलदार साहेबापुढे धमकी देते त्यांनी। म्हणजे चाललंय नेमकं काय, सहन करायची एक क्षमता असते माणसामध्ये। तुम्हाला जाणून बुजून माझं शेत विकायलाच लावायचं असेल, दुसऱ्याला तरी हे करू द्या, मला विकू द्या, वाट तर द्या का कडकून। वाट असल्याशिवाय शेत घेणार आहे कोण? कसं शेतात माल झालं, न्यायचं कसं, आणायचं कसं, पेरण्याचं कसं, ट्रॅक्टर याचं कसं, जायचं कसं, हे पर्यंत लय अडचणी येते। भाऊ पक्कावरी तेच आता झाले की आता आमच्याच नशिबाला आले ती। भावाला रस्ता देत नाही म्हणल्यावर आता काय इलाज आहे सांगा मला। उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथे आदिनाथ चव्हाण आणि राहुल चव्हाण या चुलत भावांनी शेती कसण्यासाठी आणि ये जा करण्यासाठी शेतरस्ता मिळावा म्हणून तहसीलदारांकडे अर्ज केला होता। या प्रकरणात अनेक सुनावण्या झाल्यानंतर अखेर 9 सप्टेंबर 2025 रोजी उमरगा तहसीलदारांनी जवळपास 8 फूट रुंदीचा रस्ता मोकळा करून देण्याचा आदेश दिला। मात्र गैर अर्जदार सुनील जगन्नाथ चव्हाण आणि जगन्नाथ चव्हाण यांनी या रस्त्यावरून जाण्यास विरोध करत अर्जदारांना अडवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। एवढंच नाही तर धमक्या देण्याचाही आरोप करण्यात आलाय। मी राहुल मगर चव्हाण, राहणार सुंदरवाडी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव। आपला 5 एकर 2 गुंठे जमीन आहे टोटल। कोणाच्या नावे? पप्पाच्या नावी होते पहिलं 15 वर्षाच्या पाठीमागं। पप्पानी भविष्यामध्ये त्यांची वाटणी झाल्यामुळं आपल्या भावाला वाटून दिले त्यांनी जमीन। किती वाटणी झाली? इथे ह्या पट्टीमध्ये 5 एकर 2 गुंठ्यामध्ये 78 एक मध्ये 3 वाटण्या झाल्या सर। एक त्यांना स्वतःला, एक मोठ्या चुलत्याला आमच्या आणि एक बारक्या चुलत्याला आमच्या। त्यांची काय नावे? ते जगन्नाथ विठ्ठल चव्हाण आणि मोठ्या चुलत्याचं जनार्दन विठ्ठल चव्हाण। तर सध्या मला यायला जायला वाट नव्हती। मी तहसीलला अर्ज केलो 2023 मध्ये। सुनावणी झाल्या, सुनावलेल्या त्यांनी एकच, त्यांचे वडीलच फक्त उपलब्ध झाले। ज्याच्या शेतावर नावावर जमीन आहे ते उपलब्ध झालेच नाही तिथं सुनावणीला एका पण। त्याच्यामुळे तहसीलदारने आदेश काढले 10-15 सुनावणीमध्ये। आदेश काढून रस्ता मला उपलब्ध करून दिले त्यांनी। मोजणी करायचा आदेश दिले होते मला, मोजणी करून रस्ता उपलब्ध आम्ही करून देतो असं बोलल्यामुळे आम्ही मोजणी करून घेतलो हद्दी गुन्हा। पहिल्या 15 तारखेला मोजणी आली करायला तर त्यांनी मोजणी अडवले। आमचं कोर्टात दाखल आहे हे आहे म्हणून मोजणी अडवले। सुनील जगन्नाथ चव्हाणनी अडवले। पंचनामा झालेला सहित माझ्याकडे कॉपी आहे त्याच्या सही सगट, भूमी अभिलेखाच्या साहेबाची सहित सही आहे माझ्या याच्यावर। मग आता परत मोजणी केलो, पण दुसऱ्या 15 तारखेला परत मोजणी करून रस्ता त्यांनी उपलब्ध करून दिले। मोजणीचं दाखवल्यानंतर त्यांनी रस्ता मला उपलब्ध करून दिले। तर त्याने आता रस्ता झाला माझा 20 तारखेला। 20 तारखेला मुदत द्या आम्हाला, स्टे आणता हे आणता असं बोलले त्यांनी। तरी पण आमचा रस्ता खुला झाल्यानंतर त्यांनी 25 तारखेला स्टे आणले। म्हणजे रस्ता खुल्या होण्याच्या आधी स्टे आणला तर मान्य होता, पण त्यांनी SDO कडे अपील करणार, ते डायरेक्ट दिवाणी न्यायालयामध्ये अपील केले। तहसीलदारांनी रस्ता तुम्हाला उपलब्ध करून दिला? हा, पोलीस बंदोबस्त सगळं उपलब्ध करून दिला। तरी पण आम्हाला त्यांनी त्या रस्त्याने, ते पाईपलाईन आहे मध्ये, पाईपलाईन त्यांना मी काढून देतो, नवीन करून देतो म्हणलं, तरी पण त्यांनी मान्य करायला नाहीत। माझा ऊस वाळून गेला अक्षरशः। करायचं काय आम्ही सर? मला कुठल्याच गोष्टीने त्यांनी सुख लागू देत नाहीत। मोजणी करून घ्या जमिनीची म्हणलं तरी पण मोजणी करायला तयार नाहीत, करत नाही म्हणते। तुला करायचं असले तर तू मोजणी कर। म्हणजे करायचं काय? म्हणजे त्यांनी सहमती दिल्याशिवाय मोजणी होत नाही जमिनीची। म्हणजे अतिक्रमण कोण कोणाकडे कळल ते रस्ता सोडून मोजू यांची जमीन। ती जमीन जर पूर्ण त्यांना जर कमी पडली तर मी वरी सरकून जमीन देतो त्यांना, काहीच अडचण नाही मला। माझ्या चुलत्याला दिलं तर काय फरक पडणार नाही, पण त्यांना जमीन अतिरिक्त जमीन आहे सर अगोदरच। मग त्यांनी मोजून घ्यायला तयार नाहीत। नेमकं चाललंय काय सर? लुस्कान सांगायचंच नाही सर। मी एवढा परिस्थिती, आता मी शेवटला आता आत्मदहनाचा इशारा देणार तहसीलला। मी लय वैतागून गेलोय सर। माझा अजून एक भाऊ आहे, त्याला पण हाल तेच। म्हणजे दोघाला रस्ता नाही, एकटा जर शेतकरी रोडला टच असला तर ते रस्ता द्यायला पाहिजे का नाही पाठीमाग भविष्य म्हणल्यावर? दिलंय त्या पण रस्त्यानं जाऊ देत नाही। प्रत्येक गोष्टीला दंडमशाही दादागिरी कुठवर सहन करायची सर? माझ्या वडिलांनी, हो मोठे असून माझ्या वडिलांनी पाया पडले त्यांच्या। माझ्या वडिलांनी त्यांच्या पाया पडले, जो असं करू नको, माझा भाऊ आहेस तू। त्याला मंडळाधिकारी पुढे बोललेत, त्या मंडळाधिकाऱ्याला साहेब तुम्ही जबाब विचारू शकता। तहसीलदार साहेबापुढे त्याने माझे पप्पाचे पाय तोडून म्हणलेले माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत।
म्हणजे कुठवर सहन कर, तहसीलदार साहेब पुढे धमकी देते त्यांनी. म्हणजे चाललंय नेमकं काय, सहन करायची एक क्षमता असते माणसामध्ये. मी सर त्यांना घ्या म्हणून मी म्हणलं, मला हे क्षेत्र विकतो मी, तुम्हाला घ्या म्हणलं तरी घ्यायला तयार नाहीत. म्हणजे तुम्हाला जाणून बुजून माझं शेत विकायलाच लावायचं असेल, दुसऱ्याला तरी हे करू द्या, मला विकू द्या, वाट तर द्या का कडकून. वाट असल्याशिवाय शेत घेणार आहे कोण, हे पण महत्वाचा विषय आहे ना सर. माझं नाव मगर विठ्ठल चव्हाण. आता आमच्या वाटण्याहून 10 वर्ष झालं, 10-15 वर्ष झालं. मग माझ्या नावावर होती जमीन. ते माझ्या नावावर असताना जगन्नाथ विठ्ठल चव्हाणला 60 गुंठे आणि जनार्दन विठ्ठल चव्हाणला 60 गुंठे आणि मला 82 गुंठे इथं ह्या 5 एकर 2 गुंठ्यामध्ये जमीन राहिली. पण आम्ही ये जा करत होतो त्या बांधाऱ्यानं. पुन्हाचे बिल्डिंगचे आरणी पडल्या बघा, त्यावेळेस ते आरण घातलं ते भिवा कांबळ्यानं. ते आरण घातल्यामुळं बांधारा उंच झाला. बांधारा उंच झाल्यामुळं त्या बांधाऱ्यावरून गाडी येणं गेली. आम्ही इथे काय ऊस बीस नव्हता पहिलं आणि कोरडबई होती. कुणीकडनं बी यायचं जायचं, तेवढं ह्याच्यापर्यंत एक पीक घेऊन जायचं असं होतं. आता ऊसाचं क्षेत्र केल्यामुळं का आम्हाला इथे येण्या जाण्याला म्हणा, नांगूरपाळीला म्हणा, कशाला तर म्हणा, गवत घेऊन जायचं म्हणा, अगर ऊस घेऊन जायचं म्हणा, अशाला आम्हाला ते रस्ता पाहिजे. त्याच्यासाठी रस्ता मागायला गेलं तर हिनं म्हणलं इथं रस्ताच नाही. मग म्हणलं आम्ही तहसीलदारला अर्ज दिलं, तुम्ही कायद्याने घ्या म्हणला. कायद्याने घ्यायला गेलो, तिकडं तहसीलदारला अर्ज दिलो. तहसीलदारने सांगितले, तिथं बी 2-3 सुनावण्या झाल्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांनी आले, हद्दी खुना करावं लागतंय म्हणले. हद्दी खुना केले. हद्दी खुना करून मग पुन्हा तहसीलदारने येऊन रस्ता करून दिले. रस्ता करून दिल्यावर मग मध्ये 2 चुट्टी आहे ती पाण्याची वाटत येऊ लागली. त्यांचं पाणी चालू होतं. मी म्हणलं माझ्या भावाचा आहे, कशाला मोडता, काढून घ्याईल, नाहीतर कल्ला काढून द्याईल त्यांना. मोडू नका म्हणलो. मोडू नका म्हणल्यावर का ते तसंच राहिले 2 चुट्टे. मग आता आम्ही तिथून येताना का तुम्ही त्या रस्त्याने याचं नाही करायचं नाही, ते चुट्टी का काढणं वाटतले, दमदाटी देते, या तुम्हाला बघतो करतो म्हणते. याचं आमच्या भावाचं चालू आहे. आमचं ऊस बघा ते कसं झालंय. ते काय येण्या शकत नाही. आतापर्यंत हिरवं होतं, आता सध्या वाळून चाललंय. हिरीत पाणी आहे, सगळं आहे, पण ऊस अशा पद्धतीने वाळून गेलाय हुब्यानं. जगाचं कसं जगून आता फक्त का करायचं माहिती आहे का, आता भीड तर तुटना गेल्या भावाची, त्याच्यासाठी आत्महत्याच करावं लागते. का भाऊ पक्का वैरी, तेच आता झालं की आता आमच्याच नशिबाला आले. ती मोठ्या कष्टाने उभं केलेलं पीक रस्त्याअभावी सुकतंय. आता काय करावं काहीच कळत नाही. सख्खा भाऊच वैरी झालाय असं मत व्यक्त केलंय. तहसीलदारांच्या आदेशानंतर रस्ता मोकळा झाला असतानाही संबंधित प्रकरणावर न्यायालयातून स्थगिती आणण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पोहोचणं कठीण झालं असून पाण्याअभावी पीक नष्ट होत आहेत. या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी मानसिकदृष्ट्या खचले असून आत्मदहनासारख्या टोकाच्या विचारापर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलंय. काय वाटेला अडवाचं, वाटेला जाऊ द्यायचं नाही, मारतो तोडतो, काय बी मनाचं अडवाचं. हे कसं करायचं, याचा विषय जरा गंभीरपणे घ्यावा लागणार आहे. माल न्यायचं कसं, शेतात माल झालं न्यायचं कसं, आणायचं कसं, पेरण्याचं कसं, ट्रॅक्टर याचं कसं, जायचं कसं, हे पर्यंत लय अडचणी येत्या. ही वाटणी झाली व वाटणी होऊन 15 वर्ष झालं. आता 15 वर्षात आता ह्या रस्त्याने जे वाट केले नाही, ह्याच बांधानं आम्ही वरी जात होतो. हे पहिलं सगळं एकत्र होतं, वरी जात होतो आणि इथले गवत म्हणा, राशी म्हणा, ऊस म्हणा, सगळं घेऊन चाललो होतो. आता त्यानं वायदे झाल्यावर आम्ही हे आरण घातले. त्यांनी शेजाऱ्यानं आरण घातलं. आरण घातल्यावर ऊच झाली. ऊच झाल्यानंतर त्याला जाता येत नाही. आता कसं करायचं जेवू, आणि तर रस्ता करून घ्यायचा आहे, तर रस्ता देत नाही म्हणला. मग आता इलाज काय आहे. मग आता ते पुढे का केले, हे पोरं म्हणले आता तो कसा रस्ता देत नाही बघून. ते द्यायचं ते आता तू आम्ही भाऊ आहो तुझे, तू आम्हाला द्यायला पाहिजे. हे पोरावाचं सोड, तुझं पोरग राहू दे, माझं पोरग राहू दे, सगळे बाजूला राहू दे. आणि हे जे पोरं जे आहे ते बाजूला ठेवू, आपण चौघं भाऊ व रस्ता करू म्हणल्यावर नाहीच, रस्ताच द्यायचं नाही. देऊ 4 रोजान देऊ, 5 रोजान देऊ, महिन्यात 3 वर्ष झालं आता रस्ता देणं गेलाय. तहसीलदारनं दिला, त्याच्यातून बी जाऊ देणं गेलाय. आता रस्ता देत नाही म्हणल्यावर पक्का वैरी झाला की आता काय, सख्या भावाला रस्ता देत नाही म्हणल्यावर आता काय इलाज आहे सांगा मला. आणि आम्ही आहोत रानटी, काय
आम्ही शेती हा केलेला आम्हाला माहिती आहे, कुठून रस्ता होता आणि कुठून बांधारा आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याला काहीच माहिती नाही. शाळा शिकला, लगीन केलो, शाळेत असताना त्यानं उमरगा झाला, ते उमरग्यातच आहे आणि शेवटी वायलं राहायच्या वक्तालाच आला इथं. सण म्हणजे का कोळप बैल बारताना येऊ देना, ट्रॅक्टर येऊ देना, गेल्यावर होतंय काय सांगा. आता तेव्हा काय त्या दिवशी घातलो ट्रॅक्टर घालून त्याला हे एवढं नांगरलो, त्याला पाणी दिलं, माझ्या कनेक्शन तोडून ठेवलं. आता काय करू सांगा, आता मी काय करायचं सांगा. NTVच्या टीमने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली असता रस्त्याअभावी पीक करपल्याचं स्पष्ट दिसून आलं. या प्रकरणात पीडित कुटुंबियांच्या मुलाखती घेतल्या असून हा वाद केवळ जमिनीपुरता मर्यादित न राहता नात्यांमध्येही दरी निर्माण करत असल्याचं चित्र समोर आलंय. एकीकडे प्रशासनाचा आदेश तर दुसरीकडे न्यायालयीन स्थगिती आणि यामध्ये भरडला जातोय तो सामान्य शेतकरी. आता प्रशासन आणि न्यायव्यवस्था यामध्ये समन्वय साधून या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.